लाडकी बहिणीच्या लाडक्या ताईंनो 3000 रुपये म्हणजे डबल हप्ता तुम्हाला भेटणार आहे अशा स्वरूपाच्या बातम्या या ठिकाणी समोर येत आहेत। अशा स्वरूपाची ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी महाराष्ट्र टाइम्सला पण आलेली आहे, साम टीव्हीला आलेली आहे, टाइम्स नाव मराठीला आलेली आहे आणि सकाळ न्यूजपेपरला आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो नेमकी बातमी काय आहे, तुम्हाला डबल हप्ता कशा स्वरूपात भेटणार आहे, कोणत्या कोणत्या महिन्याचा हप्ता भेटणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। बघा 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या 2 दिवसामध्ये म्हणजे जून महिन्याचे 2 दिवस शेवटचे राहिलेले आहेत आणि या 2 दिवसामध्ये तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे का, 12वा हप्ता भेटणार आहे का, 3000 रुपये तुम्हाला कधी भेटणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, नेमकी बातमी काय आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे की हा 12वा हप्ता नेमका भेटतोय कधी, जून महिन्याचा हप्ता नेमका भेटतोय कधी आणि आता शेवट 2च दिवस राहिलेत, मग या 2 दिवसामध्ये भेटणार आहे का जुलै महिन्यामध्ये जाणार आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे तुमच्यासाठी लाडक्या ताईंनो या ठिकाणी मी अजून एका प्रतिष्ठित माणसाला भेटलेलो आहे आणि त्या साहेबांना या ठिकाणी मी रिक्वेस्ट केलेली आहे की आमच्या लाडक्या बहिणीचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी ऐकून घेऊन ते पुढे मांडावेत। त्यांना मागणी पत्र पण दिलेलं आहे, ते पण तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लाडक्या ताईंनो बघा सुरुवात करूया, वेळ न वाया घालवता तर डायरेक्ट सुरुवात करणार आहे आणि तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टाइम्स नाव मराठी बघा सॉरी महाराष्ट्र टाइम्स यांनी आता नवीन एक बातमी त्यांनी दिलेली आहे। ती बातमी काय, डबल हप्ता जमा होणार 3000 रुपये। बघा पहिलं तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, पहिली बातमी सांगत आहे टाइम्स नाव या ठिकाणी सॉरी महाराष्ट्र टाइम्स नावाची जो न्यूजपेपर आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला डबल हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। ही पहिली बातमी झाली। दुसरी बातमी आहे साम टीव्हीची। साम टीव्हीने काय सांगितलंय, जून व जुलैचा एकत्र 3000 हप्ता मिळणार आहे, म्हणजे जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता असा एकत्रित तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, तो म्हणजे 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। ही बघा दुसरी बातमी आहे साम टीव्हीची। तिसरी बातमी आहे टाइम्स नाव मराठीची बातमी आहे, ती जमा होणार डबल हप्ता 3000 रुपये। बघा यांनी पण तेच सांगितलंय, डबल हप्ता जमा होणार आहे, 3000 रुपये जमा होणार आहेत। यांनी पण सांगितलेलं आहे जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार आहे, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे। आणि सकाळ न्यूजपेपरनी बघा ते सांगितलंय 3000 रुपये एकाच वेळी मिळणार तुम्हाला, म्हणजे 3000 रुपये तुम्हाला एकाच वेळी मिळणार आहेत, अशा स्वरूपाची बातमी सकाळ न्यूजपेपरने दिलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो या 4 न्यूजपेपरनी एकच बातमी दिली आहे, ती म्हणजे तुम्हाला डबल हप्ता भेटणार आहे, 3000 रुपये भेटणार आहेत, 2 महिन्याचे पैसे एकत्र तुम्हाला भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतंय की बाबा आता आम्हाला हे 3000 रुपये हवेत, कारण की एवढ्या साऱ्या टीव्ही चॅनलने पण दिलंय, न्यूजपेपर मध्ये पण दिलंय, आता आम्हाला 3000 रुपये एकत्र हवेत, ज्याच्याकरून आम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे, असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय की मला 3000 रुपये आता पाहिजेत आणि सरकारकडे पण आपण सगळेजण मागणी करूया की आम्हाला 3000 रुपये कोणत्या परिस्थितीमध्ये द्या। तर लाडक्या ताईंनो या सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि तुम्हाला 3000 रुपये कधी भेटणार आहेत हे पण त्यांनी काय सांगितलंय ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। त्याचबरोबर आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी आणखी काही बोललेलं नाहीये, अधिकृत माहिती त्यांची समोर पण आलेली नाहीये, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। चला आता व्हिडिओला मी सगळ्या सुरुवात करणार आहे की नेमकं यांनी तुम्हाला पुरावे पण मी सगळे दाखवणार, त्याच्यामुळे काळजी करू नका, कारण आपण या चॅनलवर युट्यूबच्या या चॅनलवर ट्रिक्स गुरु या चॅनलवर कधीच खोट्या बातम्या सांगत नाहीत, कधीच फसवेगिरी करत नाहीत, ज्या गोष्टी टीव्ही मध्ये न्यूजपेपर मध्ये येतात त्याच तुम्हाला मी सांगत असतो। लाडक्या ताईंनो त्याच्यामुळे जर चॅनलला कोणी नवीन आला असता सबस्क्राईब करून ठेवा। महाराष्ट्रामधलं लाडक्या बहिणीचं सगळ्यात मोठं हे चॅनल आहे, त्याच्यामुळे आता सुरुवात करतो। बघा लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी परत एकदा सांगतो, ही गोष्ट तुमच्या समोर आता डायरेक्ट मी दाखवत आहे। बघा आपले जे मागणी पत्र आहे, लाडक्या बहिणीच्या वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला घेऊन या ठिकाणी मी काल बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे, बऱ्याच मान्यवरांना भेटलेलो आहे। आता बघा या ठिकाणी बघू शकता श्री सचिन चिंचवडे साहेब या ठिकाणी उपमहापौर पिंपरी चिंचवड हे साहेबांना या ठिकाणी मी काल भेटलेलो आहे, त्यांच्याबरोबर बऱ्याच चर्चा या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यांच्या चर्चामध्ये त्यांनी पण एकदा सकारात्मक या ठिकाणी सांगितलेलं आहे की महिलांसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत आहोत, महिलांसाठी आपण भविष्यात पण बऱ्याच गोष्टी करणार आहोत, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नक्कीच याच्यावर विचार करणार आहोत, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या। त्याचबरोबर आपल्या ज्या मागण्या आहेत, कोणत्या मागण्या आहेत, पहिली मागणी आहे 2100 रुपये लवकरात लवकर लाडक्या बहिणीला करावेत, दुसरी मागणी आहे शेतकरी ताईंना 1000 रुपये करावेत, तिसरी मागणी आहे ज्या निराधार ताई त्यांना 1000 रुपये करावेत, चौथी मागणी आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात भेटून
एक तारीख फिक्स करावी, या 4 मागण्या आपण यांना सांगितलेल्या आहेत. त्यांनी पण या ठिकाणी सांगितलेलं की मी माझ्या वरिष्ठांना बोलून किंवा वरच्या आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील किंवा मंत्रिमंडळात हा मुद्दा नक्कीच मांडणार आहे आणि नक्कीच याच्यावर सकारात्मक या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर लाडके बहिणी, तुम्ही बरेच जण म्हणत असाल की सर याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे. तर लाडके बहिणी बघा, मागणी पत्र मी माझं काम करत आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीने, तुमच्या सगळ्यांचा बुलंद आवाज. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात लाडक्या बहिणीचा बुलंद आवाज, स्ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे. आपण प्रत्येक राजकारणी जे असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांना आपण भेटून या ठिकाणी काय करतात, आपली मागणी या ठिकाणी देत आहे. त्याच्यामुळे लाडके बहिणी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या परीने खूप प्रयत्न करत आहे. मी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी फिरून या ठिकाणी तुमच्यासाठी झगडत आहे, लढत आहे, पुढाकार घेत आहे. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. तर लाडक्या बहिणी बघा, कुणी ना कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे, लाडक्या बहिणींचा कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे. मी बुलंद आवाज तुमचा मी सरकारपुढे ठामपणे मांडत आहे, सरकारकडे मी झगडत आहे. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी मी आतापर्यंत जाऊन या ठिकाणी मागणी पत्र दिलेले पण आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही पण या ठिकाणी सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, कारण ही लढाई तुमची आणि माझी सगळ्यांची या ठिकाणी लढाई असणार आहे आणि आपल्या ह्या मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, सहमत आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय, म्हणजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचणार आहे आणि सरकार आपल्या मागणीवर या ठिकाणी काय करणार आहे, दखल घेणार आहे. चला आता व्हिडिओला परत येऊया. या ठिकाणी साहेबांचे मी परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी टाइम दिला, वेळ दिला आणि आपल्या मागण्या या ठिकाणी ऍक्सेप्ट करून पुढे त्याच्यावर सकारात्मक बोलणार आहेत अशा स्वरूपात त्यांनी बोललेला. त्याच्यामुळे त्यांच्या साहेबांचं पण एकदम मी धन्यवाद व्यक्त करतो. चला तर आता आपण पुढे या ठिकाणी बघूया की महाराष्ट्र टाइम्सची ही बातमी आहे. महाराष्ट्र टाइम्स मध्ये काय बातमी आलेली आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचा डबल हप्ता येणार, 3000 रुपये एकत्र येण्याबाबत काय चर्चा झालेली आहे याबाबत त्यांची ही मोठी बातमी. बघा, टाइम्स महाराष्ट्र टाइम्सची ही बातमी आहे. साम टीव्हीची पण आली आहे, टाइम्स नाव मराठीची पण आलेली आहे, सकाळची पण आलेली आहे आणि आता महाराष्ट्र टाइम्सची पण बातमी आली की डबल हप्ता भेटायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, डबल हप्ता भेटायला पाहिजे का? कारण की बघा, लाडके बहिणींनो, फक्त आपण हातावर हात जर ठेवून बसलो की बाबा भेटेल तेव्हा भेटेल, जेव्हा देतील सरकार तेव्हा बघूया, असं होईल तेव्हा, जेव्हा यायचं तेव्हा ते येणारच आहे, जर असं करत बसलं तर ह्या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात जाईल, पुढच्या महिन्याचा हप्ता अजून 2 महिन्यानंतर जाईल, 2 महिन्याच्या नंतर 4 महिन्यानंतर जाईल, हळूहळू हप्ते बंद होतील. तर लाडक्या बहिणींनो, असं करायला नको. सरकारकडे आपली एक बाजू आपल्याला मांडायची आहे. तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे लाडक्या बहिणींनो, जर आता पुढचे इलेक्शन लागले, पुढचे इलेक्शन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, या ठिकाणी काय स्वराज्य संस्था जे आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जे असतात, म्हणजे झेडपीची इलेक्शन असतील, नगरपालिकेचे असतील, महानगरपालिकेचे असतील, ग्रामपंचायत असेल किंवा काही तुमच्या सोप्या भाषेमध्ये असे जे इलेक्शन पुढच्या वेळेस लागणार आहेत, त्या इलेक्शन मध्ये सरकारला आपली गरज लागणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आणि आतापासून हळूहळू आपण जर हे गोष्टी जर पुढे आणल्या तरच सरकारला या ठिकाणी जाग येणार आहे. कारण की त्याच्यामुळे बघा, प्रत्येक दिवशी मी कुणाला तरी भेटत आहे, तुमच्यासाठी मी झगडत आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला असं वाटतंय का जो हा महिना आहे, म्हणजे कोणता, जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता, तो लवकरात लवकर म्हणजे एकत्र 3000 रुपये डबल हप्ता आम्हाला भेटावा. 3000 रुपये आम्हाला हवेत, म्हणजे हवेत. कोणत्या परिस्थितीत आम्हाला 3000 रुपये हवेत असं कोणत्या ताईला वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणत्या ताईला असं वाटतं की बाबा आता बास झालं, खूप झालं, आता जून महिन्याचा हप्ता जून महिना संपत आलाय तरी आम्हाला हप्ता अजून भेटला नाही, मग जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता आम्हाला एकत्र पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या अकाउंटला तो हप्ता टाकावा, असं कोणत्या ताईला वाटतं एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 11वा हप्ता जमा झाला आहे का ते सांगायचं आहे. 11वा हप्ता जर भेटला असेल तरच 12वा आणि 13वा हप्ता म्हणजे जून आणि जुलैचा हप्ता भेटणार आहे लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुझं नाव, जिल्हा आणि 11वा हप्ता तुम्हाला भेटलाय का एकदा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही ह्या ज्या मागण्या करत आहे, ज्या न्यूजपेपरला येत आहे डबल हप्त्याबद्दल, त्याचा तुम्हाला तुमचा सगळ्याचा सपोर्ट आहे का कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. सगळ्या एवढ्या साऱ्या लाडक्या ताई दिसत आहेत, मला लाईव्ह दिसत आहेत, व्हिडिओ बघताना दिसत आहेत, सर्वांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. सरकारपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे ही जिम्मेदारी लाडक्या बहिणींनो तुमची आहे की तुम्ही प्रत्येकाच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाका, व्हॉट्सअपच्या स्टेटसला हा व्हिडिओ ठेवा. कारण मी माझ्या परीने वेगवेगळ्या आमदार खासदार साहेबांना किंवा नगरसेवक साहेबांना किंवा वेगवेगळ्या अधिकारी साहेबांना भेटत आहे आणि ते आपलं मागणी पत्र त्यांना देऊन पुढाकार घेत आहे. माझं मी काम करत आहे, वेगवेगळ्या परीने मी काम करत आहे. तर तुम्ही पण कृपया करून या ठिकाणी पुढाकार घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा. इथेच थांबतो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला हे अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.